नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय शिवराय. मी चेतन गरत, युवा सामाजिक कार्यकर्ता नायगाव पूर्व. आज आपले उपअभियंता ठाकरे साहेब ब्रिजवर आले. आम्ही बोलवल्यावर व्हिजिट केली, त्यांनी सगळं बघितलं. उद्यापासून काम चालू होईल. त्याच्यानंतर जो काही विषय असेल तो पुढे व्यवस्थितरित्या करून पुढचं काम चालू करतील. आमच्यासोबत स्नेहा मॅडम आहेत, त्यांच्याशी बोला. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता स्नेहा जावळे, नायगाव ईस्टवरून. आमचे माननीय आमदार हितेंद्र ठाकूर साहेब सगळ्या पद्धतीचे निधी जर आम्हाला प्रोव्हाइड करत असतात, वेळोवेळी ते समाजकार्य करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी त्यांच्या सेवा जाणून त्याच्या सुविधांच्या आधी ते सुविधा जर आणत असतील, सगळ्या पद्धतीचा पैसा जर इकडे दिला जात असेल तर PW डिपार्टमेंटकडून ही अत्यंत दुर्णयी अवस्था आमच्या ब्रिजची झालेली आहे. जी नाला सोपारा ब्रिज म्हटला जातो, जो नायगाव ईस्टवरून वेस्टपर्यंत आम्हाला जातो, हा एकमेव ब्रिज आहे जो आम्हाला इथून बाहेर जाण्यासाठी कनेक्ट करतो. सामान्य माणसांचा जीव इतका धोक्यात आहे की आमच्याकडून आमचे माजी नगरसेवक कन्हैया बेटा भोरजी यांनी पण सतत ह्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. युवा कार्यकर्ते धरेन कुलकर्णी आणि चेतन घरत यांनी पण सतत याचा पाठपुरावा केलेला आहे आणि लोकांच्या सेवेसाठी उभे राहिलेले आहेत. पण तरीही डिपार्टमेंट करून वेळेत काम केलं जात नाही. तारीख पे तारीख कदाचित हे सगळे सनी देओलचे भक्त दिसत आहेत मला PWD वाले, आणि इकडे कामाची वेळ पाळल्या जात नाही. त्याच्यासाठी सामान्य माणूस म्हणून आम्ही अत्यंत रागात आहोत आणि खेद वाटतो या गोष्टीचा की वेळेत कामच होत नाहीये. धन्यवाद. नमस्कार, आशिष वर्तक. हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज जितकाच ईस्टवाल्यांना महत्त्वाचा आहे तितकाच वेस्टवाल्यांना पण महत्त्वाचा आहे. आणि आज जे निदर्शनास आलं, गेल्या 4 दिवसा अगोदरच चेतनशी माझं बोलणं झालेलं, जो उतरता रॅम्प आहे हा या ब्रिजचा, हा पूर्णपणे क्रॅक पडलेला आहे रॅम्पला. आज ठाकरे साहेब जे PWDचे अधिकारी आहेत ते आले होते. त्यांना आपण एकच मागणी केलेली आहे की त्या ठेकेदारावरती कारवाई व्हावी. आता ते लवकरात लवकर त्या ठेकेदारावरती कारवाई करणार आहेत आणि ते पूर्ण तो पूर्ण जो उतार आहे तो पूर्णपणे स्क्रॅप करून तिकडे नवीन उतार ते बनवणार आहे. थँक्यू. जय हिंद जय शिवराय. आमच्यासोबत वसईचे सनील आहेत, सोबत मोरजकर. नमस्कार, मी सनील मोरजकर, वसई आय विभाग युवा अध्यक्ष. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ब्रिज एक साईड कोलॅप्स झालेला आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आता PW ऑफिसर ठाकरे साहेब इकडे आलेले आहेत. त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, जे कोणी संबंधित अधिकारी या ठिकाणी आहेत, म्हणजे ते इंजिनियर असू दे, शासकीय अधिकारी असू दे आणि कॉन्ट्रॅक्टर, या ठिकाणावर कारवाई झालीच पाहिजे. जर कारवाई नाही झाली तर आम्ही 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करू. आणि त्यांनी आश्वासन दिलेले आहे, येत्या लवकरात लवकर जेवढा लवकर काम होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू करायचा. तरी आम्ही पुन्हा एकदा ठाकरे साहेबांना विनंती केलेली आहे, जर हे काम लवकर नाही झालं तर आम्ही आंदोलनाचा इशारा देतो. जय हिंद जय शिवराय. सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही आज इथे उभे आहोत. त्यासाठी आम्ही हा फॉर्म सादर केलेला आहे आणि लवकरात लवकर कार्यवाही व्हावी म्हणून आम्ही टीमने इकडे नायगाव पूर्वचे लोक सगळे उभे आहोत आणि आम्हाला सपोर्ट करायला बाहेरूनही सगळे जण आलेले आहेत जे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहेत. धन्यवाद.